मी स्पष्टच बोलतो, बीटिंग अराउंड द बुश नको. मला सगळं कळलंय गौतम. काय? ती मुलगी आसावरी आहे ना? तुला कसं कळलं? सगळ्यांना कळलं काय? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, सगळ्यांना नाही, मला कळलंय. म्हणून तू त्यांच्याकडे गेलेलास? ते महत्वाचं नाहीये. तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? दादा, सगळं इतकं पटकन झालं ना की मला काही कळलंच नाही. साक्षीताईच्या लग्नात ती मला भेटली आणि माझी ड्रीम गर्लची जी डेफिनेशन होती ना तशीच आहे आसावरी. लग्नात जे काही झालं तिच्या बहिणींचं वगैरे, त्यानंतर मी कसं सांगणार होतो तुला? ती खूप चांगली आहे रे, साधी, सिंपल, फॅमिली ओरिएंटेड मुलगी आहे. तीच माझी ड्रीम गर्ल आहे दादा. व्हॉटएव्हर, ते सगळं मला माहित नाहीये. बट द पॉइंट इज, हे शक्य नाहीये. कारण तिचं लग्न ठरलं. माहिती आहे मला दादा, मी रेडी आहे, मी वेट करायला रेडी आहे शेवटच्या क्षणापर्यंत. कारण तिचं त्या मुलावर प्रेम नाहीये, माझ्यावर आहे. असं काही नसतं गौतम. काही दिवस भेटला नाहीत ना, विसराल एकमेकांना. नाही भेटलोय 4 दिवस, विसरलो का? बघतोयस ना माझी हालत काय? ठीक आहे. इफ यू आर सो शुअर, तर मी प्रॉमिस केल्याप्रमाणे तुला तुझं प्रेम मिळवून देईन. थँक्यू दादा. पण सगळ्यात आधी आईला जाऊन सांगायला हवं. मी जाऊन बोलतो. ए नाही नाही दादा, आईला सांगू नको ना प्लीज. प्लीज काही सांगू नको म्हणजे? मी आईला प्रॉमिस केलंय, त्या मुलीचं नाव कळलं की येऊन सांगीन म्हणून. हे बघ, मी कन्व्हिन्स करतो आईला. अरे नाही घेणार समजून, ती अगेन्स्ट आहे ना परत फॅमिलीच्या. मी सुद्धा आहे, पण आईला सांगावंच लागेल. आणि कधी ना कधी सांगायचंच आहे ना. दादा नको ना दादा, प्लीज दादा, प्लीज असं नको करू. काय हे? हा, तू ब्लॅकमेल करतोस मला? तू काही बोला नाहीस ना आईला? मी पहिल्यांदा आईपासून काहीतरी लपवलंय गौतम. मला अजिबात आवडलेलं नाहीये. सॉरी 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 दादा, ऐक ना, मला समजून घे ना प्लीज. आईला जर कळलं ना की ती मुलगी आसावरी आहे, तर आई कशी रिॲक्ट करेल मला नाही माहिती. प्रॅक्टिकली विचार का करत नाहीयेस तू? बरं मला सांग, त्या मुलीने आधी होकार दिला, मग लग्नाचं वचन दिलं आणि मग नकार दिला, असं काही झालंय का? नाही. अरे लग्न ठरलंय तिचं, माहिती आहे त्या भांडेकरशी. तरी सुद्धा हट्ट करतोयस? अरे मग काय करू मी? आमचं प्रेम आहे ना एकमेकांवर, तुम्हाला कळतच नाही. किती वेळा सांगू? हे बघ, जर सिच्युएशन कंट्रोलमध्ये असती ना तर मी स्वतः सांगितलं असतं आईला. पण सगळं एवढं मेस्टअप आहे की काय सांगणार मी. जर आईने त्यांच्या घरात जाऊन काही गोंधळ घातला तर सगळं कोलॅप्स होईल ना दादा.